कारवार NH-66 वर दरड कोसळल्याने 2 टँकर नदीत गेले वाहून। कारवार मंगळूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर अंकोला तालुक्यातील शिरूर येथील ही घटना। टँकरमधून वायू गळती होण्याची शक्यता, त्यामुळे नदीकाठच्या घरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याच्या दिल्या सूचना। गेल्या 4 दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारवार येथे NH-66 वर आज सकाळी दरड कोसळल्याने महामार्गावर थांबलेला गॅस टँकर वाहून गेल्याची घटना घडली आहे। कारवार मंगळूर महामार्ग दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अंकोला तालुक्यातील शिरूर येथे ही घटना घडली। दरड कोसळल्याने वाहतूक करणारा टँकर गंगावली नदीत वाहून गेला। दरड कोसळण्यापूर्वी हा टँकर रस्त्यावर थांबला होता। त्या महामार्गावर असलेले वाहने, चहाची दुकाने आणि आजूबाजू परिसरातील असलेली घरे सुद्धा वाहून गेली आहेत। गॅसची वाहतूक करणारे 2 टँकर गंगावली नदीत वाहून गेले आहेत। याची अधिक माहिती कारवारचे आमदार सतीश सैल यांनी विधानसभेत दिली आणि त्यासोबत या घटनेला जबाबदार कोण असा सवालही विचारला। या घटनेमध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे। त्यासोबत कारवारच्या जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी हे 2 टँकर ज्या नदीत बुडाले त्या टँकरमधून वायू गळती होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या घरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या।